सोन्याच्या भावाने पुन्हा एकदा उच्चांक गाठलाय। आज सोन्याचा भाव 93,200 वर पोहोचलेला आहे, तर जीएसटी सह सोन्याचा भाव 95,996 इतका झालाय। सोने खरेदी करण्यासाठी ग्राहक वेट अँड वॉचच्या भूमिकेत आहेत। सोनं खरेदीपेक्षा मोडीकडे अधिक ग्राहकांचा कल पाहायला मिळतोय। सोन्याच्या भावात 24 तासात 2,000 रुपयांची वाढ झाली आहे, तर डोनाल्ड ट्रम्प यांच्या जागतिक धोरणांमुळे सोन्याच्या भावात सातत्याने वाढ होत असताना आपल्याला खरं तर ही जी वाढ आहे ती पाहायला मिळते आणि आजचा सोन्याचा भाव जीएसटी सह 95,996 वर पोहोचलाय। गेल्या अनेक दिवसांपासून सोन्याच्या भावात चढ उतार आपल्याला पाहायला मिळत आहेत। मात्र सोन्याच्या भावाने आजचा जर विचार केला तर सोन्याच्या भावाने हा मोठा उच्चांक गाठलेला आहे। डोनाल्ड ट्रम्पच्या यांच्या धोरणामुळे हा सोन्याच्या भावात मोठा उच्चांक पाहायला मिळत आहे। त्या पाठोपाठ चांदीच्या भावात देखील उच्चांक पाहायला मिळत आहे। आजचा जर सोन्याच्या भावाचा जर विचार केला तर 96,000 सोनं हे पोहोचलेलं आहे आणि चांदीचा जर विचार केला तर 97,000 चांदी ही पोहोचलेली आहे। त्यामुळे ग्राहकांमुळे मध्ये कुठेतरी संभ्रमण पाहायला मिळत आहे। आपण आहोत जळगावच्या सराफ बाजारात। या ठिकाणी सोन्याचा भाव अचानक वाढत असल्याने कुठेतरी ग्राहकांनी पाठ फिरवल्याचं पाहायला मिळत आहे। ग्राहक हे सोनं खरेदी करण्यासाठी वेट अँड वॉचच्या भूमिकेत असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे। आपल्यासोबत काही ग्राहक आहेत, आपण थेट त्यांच्याशी संवाद साधूया। दादा, काय सांगणार? सोन्याचे भाव अचानकपणे वाढलेले आहेत, आज सोन्याचा भाव 96 पर्यंत पोहोचलेला आहे। आतापर्यंतचा हा सर्वात मोठा उच्चांक आहे आणि सर्वसामान्यांना हे 96,000 पर्यंत सोनं गेल्यावर सोनं हा विषय त्यांच्यासाठी गहनच झालेला आहे। सोनं ते खरेदी करूच शकत नाही। आता मी ग्रामीण भागात शेतकऱ्यांकडे पाहिजे तसा पैसा नसतो आणि आता लग्न सराईमध्ये सोन्याचे दागिने मुलींवर चढवायचे म्हटलं म्हणजे खूपच बेकार कंडिशन आहे। सर्वसामान्यांसाठी हा भाव खूपच जास्त आहे आणि आम्हा महिलांना तर सोनं हा एकदम जवळचा विषय आहे आणि एवढा उच्चांक झाल्यावरती मला नाही वाटत की सोनं सर्वसामान्य महिला तरी सोनं घालू शकतील। तुम्ही सोनं खरेदी केलं का? नाही, मी आज सोनं खरेदी करायचं थांबवलं आणि मी रद्द केलं। मी आता परत जाते। भाव इतका जास्त आहे तर बजेटमध्ये तेवढं पाहिजे तेवढं सोनं येणार नाही मनासारखं। ही खूप जास्तच भाव झाला, उच्चांक झाला सोन्याचा खूप। सुमित देशमुख, लोकशाही मराठी, जळगाव। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।